खडी उचलणाऱ्या लोकलच्या डब्याला आग लागल्याची दुर्घटना घडली। कुर्ला विद्याविहार रेल्वे स्टेशनच्या परिसरातली ही संपूर्ण घटना आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। आगीचं कारण मात्र अद्यापर्यंत अस्पष्ट आहे, तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। भीषण अशा या स्वरूपाची आग आहे, तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात आहे। खडी उचलणाऱ्या लोकलच्या डब्याला ही भीषण आग लागलेली आहे। कुर्ला विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या परिसरातली ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात या दुर्घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, नक्कीच शुभम, आपण बघतोय की मध्य रेल्वे मार्गावर ही मोठी घटना जी आहे, दुर्घटना घडलेली पाहायला मिळते। कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली। ही जी लोकल आहे ही मुळात खडी उचलणारी लोकल असते। खरं तर रविवार, शनिवार, रविवार आपण बघतो की मेगा ब्लॉकची मोठ्या प्रमाणात कामं सुरू असतात आणि याच कामाचं जे खडी असते, माल वाहतूक असतं, ते घेऊन जाणारी ही लोकल सायडिंगला उभी केलेली असते आणि याच लोकलच्या पहिल्या डब्याला मोठ्या प्रमाणात आग लागली। आग कशी लागली ही अद्यापपर्यंत स्पष्ट नाही, मात्र आग मोठी असल्याने सायन ते विद्याविहार दरम्यान ओव्हरहेड वायर ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्यात आणि त्याचा जो फटका आहे तो मध्य रेल्वेला देखील बसलेला पाहायला मिळतोय। वाहतूक विस्कळीत झालेली होती, आता ती पुन्हा सुरळीत करण्यात यश आल्याची माहिती सध्या मध्य रेल्वेतर्फे देण्यात येते। शुभम, भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।